नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप। श्रीगोंदा नगर परिषदेचे संवर्ग कर्मचारी गेले संपावर। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगर परिषद नगर पंचायत मधील अधिकारी व कर्मचारी त्यांच्या मूलभूत समस्या व मागण्यांबाबत शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने श्रीगोंदा नगर परिषद कार्यालयासमोर संवर्ग अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या माध्यमातून 29 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत संपावर गेले आहेत। अधिकारी व कर्मचारी संपावर असल्याने श्रीगोंदा नगर परिषदेमधील नागरिकांची कामे रखडली गेली आहेत। शासनाने तात्काळ निर्णय न केल्यास नागरिक मोठ्या प्रमाणावर अडचणीत येणार आहेत। या संपाबाबत संपामध्ये सहभागी असलेले अधिकारी यांनी दक्ष टाइम्स 24 ला सविस्तर माहिती दिली। बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना यांनी दिनांक 29/8/2024 म्हणजे 29 ऑगस्ट पासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन किंवा संप पुकारलेला आहे। श्रीगोंदा नगर परिषद मधील सर्व संवर्ग अधिकारी या संपामध्ये सहभाग नोंदवत असून 29 ऑगस्ट 2024 पासून आम्ही बेमुदत संपावर जाण्याचे ठरवले आहे। शासन स्तरावर 2005 साली जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली होती। त्यावेळी NPS म्हणजेच नवी पेन्शन योजना सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली होती। नगर परिषद संवर्ग अधिकारी असो किंवा नगरपालिकेतील आस्थापना कर्मचारी असो यांना 2005 सालापासून जुनी पेन्शन योजना ही लागू नाहीये आणि नवी पेन्शन योजनेचे सेवार्थ ID बनलेले नाहीयेत। या गोष्टीमुळे आमच्या पगारातून जाणारं कॉन्ट्रीब्युशन जे पेन्शनकरिता अंशदान जाते ते नगरपालिकेच्या खात्यावर राहते। आमच्या ट्रेझरीमध्ये कोणत्याही प्रकारचे अकाउंट सुद्धा नाहीत। आम्हाला त्याचा व्याज परतावा मिळत नाही किंवा आम्ही कोणत्याही प्रकारे पेन्शनच्या योजनेला क्लेम करू शकत नाही। भविष्यात आमच्यातील कोणता कर्मचारी जर मृत पावला तर त्याच्या फॅमिलीला किंवा त्याच्या नेक्स्ट टू किन ज्याला त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे ती आज त्या योजनेचे लाभार्थी नाही। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या राज्य शासन कर्मचाऱ्याला लागू होतात। उदाहरणार्थ 10, 20, 30 या वर्षांच्या टप्प्यामध्ये आश्वासित प्रगती योजना सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे। त्याच्यामध्ये त्यांना 10 वर्षानंतर पुढच्या पदाची बढती आश्वासित योजनेमध्ये कंपल्सरी मिळत असते। नगर परिषद संवर्ग अधिकारी किंवा आस्थापना कर्मचारी यांना सदर योजना लागू नाहीत। ज्या ज्या राज्य शासन कर्मचाऱ्याला योजना लागू केल्या जातात 7व्या वेतन आयोगात जे नवीन अमेंडमेंट्स येतात त्या संवर्ग अधिकारी असो किंवा कर्मचारी असो यांना लागू नसतात। आमचा वेतनाचा विषय ट्रेझरी मार्फत होणं गरजेचं आहे, परंतु ट्रेझरी मार्फत न करता त्यासाठी शासन जकातीच्या बदल्यात सहाय्यक अनुदान निर्गमित करीत असतं। सहाय्यक अनुदान दर महिन्याला येण्याची गरज आहे, त्या प्रमाणात कार्यवाही झाली पाहिजे, परंतु DMS स्तरावर त्याची माहिती मागवणं, 1 महिना आगाऊ सहाय्यक अनुदान देणं या सर्व गोष्टी फॉलो केल्या जात नाही। त्यामुळे काही नगर परिषदांचा तर 4-4, 5-5 महिने सुद्धा पगार सुद्धा प्रलंबित असतो। अशा सर्व मागण्यांचे एकत्रित निवेदन शासन स्तरावर आणि मान्य संचालक साहेब नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांना वेळोवेळी संघटनेमार्फत देण्यात आले होते, परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने संघटनेने संपाचा हत्यार उपसलेला आहे। श्रीगोंदा नगर परिषदेतील 100% संवर्ग अधिकारी या संपामध्ये उतरलेले आहेत आणि पुढील ध्येय धोरण संघटनेने निश्चित केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय किंवा शासन स्तरावर DMA नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई येथे जाण्याची देखील संवर्ग अधिकाऱ्यांची राज्यव्यापी संघटनेची तयारी झालेली आहे। पेन्शन योजनेचे सदस्य तरी नगर परिषद आस्थापना कर्मचारी आणि संवर्ग अधिकारी यांना करण्यात यावे ही शासनास विनंती। जानेवारी 2023 रोजी सेवा ज्येष्ठता याद्या येणं, रिक्त जागांवर पदोन्नत करणं हे प्रत्येक विभागाचं काम सुरळीत चालू असताना नगर परिषद संवर्ग अधिकाऱ्यांसाठीच असं का की त्यांच्या सेवा ज्येष्ठता 5-5 वर्षांनी येतात। प्रमोशनला एका व्यक्तीला दुसऱ्या वर्षी होऊ शकत असून सुद्धा 5 वर्ष थांबावं लागतं। ही सध्या सिच्युएशन नगर परिषद संवर्ग अधिकाऱ्यांची आहे। सदर गोष्टींचा शासन स्तरावर गांभीर्याने विचार करणं शासनानं गरजेचं आहे। महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना यांची जी प्रामुख्याने मागणी आहे की NPS खाते उघडले जावे। इतर कोणत्याही शासनाच्या विभागामध्ये उदाहरणार्थ GST डिपार्टमेंट असो, गृह खात्याचे पोलीस डिपार्टमेंट असो, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये नवीन नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला
जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये NPS अकाउंट ओपन करून दिले जाते. त्याच्या पेन्शनचं कॉन्ट्रीब्युशन त्या खात्यामध्ये ट्रेझरीमध्ये जमा केलं जातं. परंतु नगर परिषद संवर्ग अधिकाऱ्यांची ज्या बॅचमधून आम्ही सर्व येतो ती 2018 साली सिलेक्ट झालेली आहे. त्यांची जॉईनिंग आहे जानेवारी 2019. आज आम्हाला 5.5 वर्ष जवळपास 5.6 वर्ष पूर्ण होत आहेत. इतर विभागाचे 2 महिन्यामध्ये जर खाते उघडतात तर नगर परिषदेच्या संवर्ग अधिकाऱ्यांचेच 5-6 वर्ष खाते उघडायला का लागावेत, हा मोठा यक्ष प्रश्न आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास मुंबई येथे मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा संघटनेमार्फत देण्यात येतो आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा.